श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशी या दिवशी अत्यंत प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. कितीही प्रखर पितृदोष असेल तरी देखील या सेवेने दूर होणार आहे. बऱ्याच जणांना बघा खूप खर्च करणं शक्य होत नाही, तर खूप होम हवन करणं शक्य होत नाही. त्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी श्रीमद भागवत 700 श्लोकी हा 14 अध्यायांचा अतिशय संक्षिप्त, अगदी छोटासा असा संक्षिप्त श्रीमद भागवत असा ग्रंथ तयार केलेला आहे. अगदी बिना खर्चाशिवाय तुम्ही पितृदोष, अतिशय प्रखर पितृदोषापासून मुक्तीसाठी आपल्या घरात हे पितृदोष जर असेल ना, तर बघा त्या घरात कोणतंही मंगल कार्य होत नाही. हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. म्हणजेच काय, एखाद्याला बघा नोकरी सगळं शिक्षण चांगलं घेतलेलं आहे आणि त्याला जॉब मिळत नाही, मिळता त्याला तो जॉब भेटत नाही, किंवा सगळे डॉक्टरचे रिपोर्ट देखील नॉर्मल आहे तरी देखील संतती होण्यास त्यांना काही ना काही समस्या तयार होत आहेत. अगदी त्याचबरोबर शिक्षण घेतले तरी जॉब मिळत नाही, लग्नाविषयीच्या बऱ्याचशा समस्या असतात, लग्न जमत नाही, लग्न जर जमलं तर काही ना काही कारणांनी ते लग्न मोडतं. कितीही प्रयत्न करा पण वय उलटून जातं, पण लग्न काही होत नाही, त्याला योग येत नाही. प्रखर पितृदोष असेल ना, तर अशा अनेक समस्यांना सामना हा करावाच लागतो. त्यासाठी या सगळ्यावर अत्यंत प्रभावशाली ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, प्रत्येक मनुष्य, अगदी तुम्ही मी जन्माला येताना काही ना काही ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो. ते ऋण आपल्याला फेडायचे असतात. कोणाचे तरी उपकार आहेत आपल्याकडे, आपल्याकडे, तुमच्याकडे आहे, माझ्याकडे देखील आहेत. हेच ऋण फेडण्यासाठी आपला मनुष्य जन्माला आलेलो आहोत. तर आपल्याला हे ऋण असतात ते फेडायचे असतात. मग बघा, कुणाचेच ऋण आपण ठेवायचे नसतात. मग ते आईवडिलांचे ऋण असू द्यात, भावाचे असू द्यात, बहिणीचे, मित्रमैत्रीण, नातेवाईक, अगदी कोणाचेही असू देत. त्यांनी जर आपल्याला खर्च काही केला असेल ना, तर हा नाही, त्यांनी जर 10 रुपये खर्च केला असेल, तुम्ही त्यातल्या त्यात 5 रुपये करण्याचा प्रयत्न करा. पण त्यांनी जर तुम्हाला चहा पाजला नाही चहा, तर त्याच्याऐवजी त्या पैशाचं तुम्हाला काहीतरी देण्याचं नक्कीच प्रयत्न करायचा आहे. कारण ते ऋण आपल्याला लागत असतं. आपण त्यांचा चहा पिला, त्यांनी त्याचे जर पैसे दिले तर ते ऋण आपल्याला लागत असतं, त्यांना नाही. तर हे 5 प्रकारचे ऋण जे असतात बघा, आपले परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात. देव ऋण, मनुष्य ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि भूत ऋण, या 5 गुणदोषासह आपण जन्माला आलेलो असतो. आणि त्यातला जास्तीत जास्त प्रभावी म्हणजे पितृदोष. हा पितृदोष दूर करण्यासाठी आषाढी एकादशीला या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, आपण प्रत्येक जणाने गेल्या जन्मात काय कर्म केलेलं आहे, काय कसं केलेलं आहे, हे आपल्याला कोणाला काहीच माहीत नाही. बघा, या जन्मात आपण कोणते कर्म करत आहोत, काय करत आहोत हे आपल्याला माहीत आहे, पण गेल्या जन्मात काय केलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. तर ऋण कसं फेडायचं, तर अगदी बघा, भूतऋण, जेव्हा भूतऋण असतात आहे ना, तर बघा कसं ओळखायचं. तर काही लोकांना बघा बाहेरची बाधा होते. आपण जेव्हा गाणगापूरला जातो किंवा मढीला जर तुम्ही गेलेला असाल, गाणगापूरला गेलेला असाल, किंवा तुम्ही केंद्रात जाताना, तेव्हा बघा जी बाधित जी व्यक्ती आहे ना, ती तिथे थांबू शकत नाही, ती तिथे त्या पायरीवर देखील चढू शकत नाही. तसा पितृदोषाचं बघा, पितृदोष कितीही तुमचं घरात व्यवस्थित आहे, पैसा अडका आहे तुमच्याकडं, तरी देखील तुम्ही समाधानी नाही, ते घर आनंदी नसतं, त्याच्या शुभ म्हणजे कुठलंही कार्य होत नाही, लग्न जमायला प्रॉब्लेम येत असतात, संतती होत नाही, असे अनेक प्रॉब्लेम हे तयार होत असतात. तर या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाच्या पारायण करायचं आहे. ही आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करा.
अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. या पारायणाचे नियम काय आहेत तर बघा, आपल्या सगळ्यांचाच उपवास असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना उपवास नाही त्यांनी देखील या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. आता बघा, तुमच्या जर जवळपास केंद्र असेल ना, बऱ्याच दादा ताईंना माहीत असेल, जे केंद्रात जातात त्यांना माहीत असणार, दर एकादशीला तिथे या ग्रंथाचं पारायण केलं जातं, सामूहिक पारायण केलं जातं. तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही तिथे जरी जाऊन केलं ना तरी अतिशय उत्तम. नाही तर तुम्ही घरात देखील हे पारायण करू शकता. अत्यंत प्रभावी, पितृदोषांपासून जो काही त्रास आहे तो दूर होण्यासाठी हे पारायण अत्यंत प्रभावी असं आहे. हे पारायण करताना बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एका बैठकीत तुम्हाला करायचं आहे. नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही, तुम्ही 2 बैठकीत केलं तरी चालणार आहे. परंतु अतिशय छोटा असा हा ग्रंथ आहे, एका बैठकीत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर नियम म्हणजे काय तर तुम्ही तो उपवास करणार आहात, असा पण आपण पारायण करतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करत असतो. त्याचप्रमाणे याच्या दिवशी, पारायणाच्या दिवशी देखील ब्रह्मचर्याचं पालन नक्कीच करायचं आहे. त्याचबरोबर बघा, काही म्हणतील की आम्हाला वेळ नाही, एकादशीला तुम्हाला त्या दिवशी वेळ नाही किंवा वाचता येत नसेल तर तुम्ही अगदीच यूट्यूबला लावून ते श्रवण केलं ना तरी चालेल. पण खरं सांगते, तुम्ही श्रवण करण्यापेक्षा तुम्ही पितृदोष आहे ना तर हे पारायण करा. आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात, पितरांची सेवा आधी करा, नंतर देवाची सेवा करा. देवाची सेवा नाही करता आली ना तरी चालेल, पण पितरांची सेवा आधी करा. कारण पितृदोष जर असेल ना तर तुम्ही कितीही देवांची सेवा केली आणि काहीही केलं ना तरी देखील त्याने तुमच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होणार नाही. त्यामुळे आधी पितरांची सेवा करा. तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, या पारायण केल्यानं काय होणार आहे, तुमच्या माहेरचे, सासरच्या दोन्हीकडचे जे पितृदोष आहेत ना ते आणि दूर होत असतात. तुम्हाला बघा, दर एकादशीला जर करता आलं ना तर अतिशय उत्तम. सगळं काही याने ठीक होणार आहे. मग तुमच्या नोकरीविषयीची काही समस्या असेल, लग्न जमत नसेल, संतती होण्यात काही प्रॉब्लेम येत असतील, बघा नोकरी आहे, पैसा आहे, आणि कुंडलिकेत देखील दोषही नाही तरी देखील लग्न जमत नाही, तर हा प्रखर पितृदोष आहे. कारण तो कुंडलिकेतही दिसत नसतो, असा हा पितृदोष असतो. म्हणून बघा, जो भगवान विष्णूंची सेवा करतो ना तेव्हा आपले जे कोणी गेलेले आहेत ना ते तृप्त होत असतात, ते आशीर्वाद देत असतात. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. बघा, आपल्याला जर पितृदोष असेल तर नारायण नागबली करायला सांगितलं जातं. पण नारायण नागबली करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही, कारण ते तेवढं खर्चिक देखील आहे. आणि त्यातल्या त्यात तोही दर 3 वर्षांनी नारायण नागबली करायचा असतो. आता कारण त्याचा कालावधी फक्त हा 3 वर्षांचाच असतो. तर दर 3 वर्षाला आपल्याला हे करणं शक्य होत नाही. मग त्यापेक्षा आपण बघा, हा बिना खर्चिक फक्त एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्हाला हे पारायण करायचं आहे. अतिशय साधं आणि सोपं. बरं, याची काही मांडणी देखील तुम्हाला करायची नाही. तुम्ही देवघराच्या समोर तुम्ही चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावर हे ग्रंथ ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही पारायण करू शकता. अतिशय साधा आणि सोपा आहे. देवघरात दिवा लावायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. नक्की करा. अनुभव हा येतोच. कितीही प्रखरातील प्रखर जरी तुमचा पितृदोष असेल ना तर त्याचा त्रास हा कमी होणार आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य याने नष्ट होणार आहे. बघा, पितृदोष म्हणजे फक्त एका पिढीचा असतो का तर नाही. आपल्याला आपल्या आधीच्या 3 पिढ्यांचा पितरांचा दोष आपल्याला लागलेला असतो आणि तो दोष काढण्यासाठी अतिशय आपल्या गुरुमाऊलींनी अतिशय साधी आणि ही सोपी सेवा सांगितलेली आहे. तर आषाढी एकादशीला तुम्ही नक्कीच या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा. बघा, आपल्याला ऋणमुक्त व्हायचं आहे. ऋण म्हणजे काय तर बघा, आपल्याला कुणाचेही ऋण ठेवायचे नाही. जर आपण ऋण ठेवले ना तर गेल्या जन्मातले आपण आत्ता ह्या जन्मात फेडत आहोत. बघा, आपण सर्व सेवेकरी आहोत. आपण स्वामींची सेवा करत आहोत.
ही सेवा करणं हे सुद्धा आपलं खूप मोठं भाग्य आहे, कारण आपण स्वामींची सेवा करत आहोत. काही ना काही आपले ऋण राहिलेले आहेत, ते गेल्या जन्मात आपल्याला स्वामींची सेवा करायचं काहीतरी राहून गेलेलं आहे, म्हणून ते पुन्हा आपल्याला या जन्मात देखील आपण सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा करत आहोत. तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.